मी 100% ॲग्री करतो की जर सुट्ट्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कस्टमरला तसं सांगायला पाहिजे. हां, हे लातूरचं स्टेशन आहे, ही कोल्हापूर नागपूर ट्रेन, आणि हे कस्टमरला सांगतात 5 रुपये MRP. बिस्किट दाखवा, ते कुठे ठेवलं, दाखवा दाखवा दाखवा. म्हणजे नाही 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 तुम्ही बा फोन घेऊ का तुम्ही? मग सर मी नाही, ते बिस्किट दाखवा तुम्ही 5 रुपयाला क्रॅकजॅक MRP दाखवा तुम्ही, तुम्हाला कशी असते ते लिहिलेली. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा की मी तुम्हाला म्हटल्यानंतर तुम्ही 10 रुपये द्यायला तयार झाले, मला समजले का? मी जेव्हा तुम्हाला 10 रुपये मागितले नाही, मी तुम्हाला MRP दाखवली, त्यावेळेस तुम्ही मला ते परत द्यायला तयार झाले 10 रुपये. त्याच्या आधी तुम्ही दिले का? मग तुम्ही गर्दी बिर्दी कशाची होतो, दोघात जण होते, मी आणि एक दुसरा माणूस होतो, आणि तुम्ही हे सांगायला पाहिजे की बा सुट्टे नाही आहेत, मी घेतले नसते किंवा सुट्टे आणले असते. तुम्ही असं कसं करून राहिले कस्टमरसोबत? मी सांगायचा प्रश्नच नाही, तुम्ही लुटून राहिले कस्टमरला. 5 रुपयाच्या MRPचं बिस्किट तुम्ही 10 रुपयाला देऊन राहिले लोकांना, समजलं का? हां, तुमचं काय लायसन नंबर वगैरे कुठे आहे सांगा. आणि मी भांडत नाही, एक लक्षात ठेवा, मी जागरूक नागरिक आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही 5-5 रुपयांनी प्रत्येक कस्टमरला लुटून राहिले. सरळ सरळ असा. मग काय तर मग तुम्ही 10 रुपये परत कशाला देत होते मला? मी तुम्हाला 50ची नोट दिली, 5-5चे 2 बिस्किटं घेतले, तुम्ही मला 30 रुपये दिले, मग नंतर तुम्ही 10 परत कशाला दिले? आणि मी वादही नाही घालत आहे, भांडणही नाही करत आहे. हां, मग गर्दी नव्हती साहेब, गर्दी त्या तिथं दूध पंढरीला, हे बघा याला म्हणतात गर्दी. तुम्ही तुमचं नाव, लायसन नंबर सगळं सांगा मला, आता सांगतो. हां, दाखवा मग मला, आणि माझा अधिकार आहे. बरोबर आहे, मी रेल्वे स्टेशनवर मी गाडीला, माझ्याकडे ऑफिशियल तिकीट आहे, माझा अधिकार आहे तो, मला तुम्ही ते दाखवा. बरोबर आहे, तुमचा अधिकार आहे. मी काय म्हणतो साहेब, मी भांडतही नाही तुमच्यासोबत. मी भांडत आहे का? मी भांडत नाही आहे, शिवीगाळ करत नाही, कुठलीही अर्वाच्य भाषा वापरत नाही आहे. हां, पण तुम्ही शुद्ध मूर्ख बनवताय गिरायकाला, एवढं लक्षात ठेवा. मी ऐकतच नाही, मी जागरूक नागरिक आहे. तुम्ही 5 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकताय, तर कमीत कमी तसं ऑफिशियली तुमच्याकडे असायला पाहिजे, काही अडचण नाही. 10 रुपये पडले तर कोणी उचलत नसते रेल्वेतनं, पण 15 दिवसासाठी तू एका दिवसासाठी असू द्या. रेल्वे स्टेशनवरचा स्टॉल आहे, रस्त्यावरचा स्टॉल नाही आहे. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही मला सांगायचं चिल्लर पाहिजे नाही, तुम्ही मला 10 रुपये दिल्यानंतर हे बघा चिल्लर, हे बघा चिल्लर, मी तुम्हाला दाखवतो ना चिल्लर, हे बघा माझ्या कुठे हात, माझा हा बघा हात, हे बघा चिल्लर, हे तर मी तुमच्याकडनं घेतले नाहीत ना. आता हे बघा माझ्याकडे पूर्ण चिल्लर आहे, आणि प्रवासाला जाताना 50 रुपये चिल्लरच घेऊन जातो नेहमी. नाही नाही, मग तुम्ही मला सांगितलं नाही चिल्लर पाहिजे म्हणून, मी दाखवतो ना तुम्हाला चिल्लर. तुम्ही मला 10 रुपये परत का देताय? तुम्ही जर चुकीत नाही आहे तर तुम्ही 10 रुपये परत द्यायचा प्रश्नच येत नाही. शुद्ध 5 रुपये MRPची वस्तू तुम्ही 10 रुपयाला विकताय कस्टमरला, आणि तुम्हाला मी लायसन नंबर, दुकानाचं डिटेल्स मागतोय, तुम्ही देत नाही आहे. हां, दाखवा दाखवा, हां दाखवा दाखवा. नाही नाही नाही, मला एवढं रिकम पण नाही, व्हॉट्सअप नंबर आहे, आता लाईव्ह शूटिंग सुरू आहे. हे बघा, हे कस्टमर, हे सगळे प्लॅटफॉर्मवर प्रवासी आहेत, आणि ही कोल्हापूर नागपूर ट्रेन आहे. हे बघा, ही कोल्हापूर नागपूर ट्रेन, आणि याचा मी प्रवासी. तुम्ही मला ते तुमचं लायसन्स दाखवा, कारण याचा अर्थ मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे. जर तुम्ही मला एवढं फसवता, 100%ची लूट, तर विचार करायचे सामान. आणि आता गाडी थांबलेली आहे, गाडी थांबली नसती तर तुम्ही किती कमवले. आणि ऑफिशियली तुम्हाला हा अधिकार नाही की रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही 510 वसूल करा. हां, तसं तुम्ही लिहा, फ्रीजवाले घेतात 2 रुपये 4 रुपये इलेक्ट्रिक बिलाचे, ती आम्ही मान्य करू. मी काय म्हणतो, तुम्ही ते आता तुमचं ते लायसन्स दाखवा. लायसन फक्त 15 दिवसासाठी असेल. मी काय म्हणतो, रेल्वे स्टेशनवर 5 मिनिटासाठी लायसन असेल तरी मला चालेल, मी भांडतच नाही आहे तुमच्यासोबत. घरी कसं असेल तुमचं लायसन? का रस्त्यावर चहा विकून राहिलो का आपण? दाखवा दाखवा दाखवा. हो, सेंट्रल रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, काय घर आहे का आपलं तुमचं काही करायला? दाखवा तुमचं लायसन दाखवा. मग मी पाठवून काय करू? मला काय घरी थोडी राहायचं आहे? तुम्ही म्हणताय ना, मागतात ना. हो हो, बिलकुल. मी काय मागत आहे? तुम्ही मला लुटलं 5 रुपयांनी म्हणा, मला नंबर घेऊन काय करू मी? तुमचा माझा काही संबंध आहे का? मी व्हॉट्सअपवर घेऊन काय करायला सांगा? लग्नपत्रिका आहे काही ती तुमची, की मी तुम्ही मला आमंत्रण देताय? तुम्ही देताय का नाही एवढंच सांगा साहेब. बस दाखवा. आणि बिना लायसन्स तुम्ही ते धंदा करू शकत नाही, हे मान्य कराल ना? मग उद्या मी अकोल्याचा आहे, मग लातूरला रेल्वे स्टेशनला मी माझे बिस्किटं विकू? तुम्ही लायसन दाखवता का नाही तेवढंच सांगा साहेब. मी आताही सांगतो तुम्हाला, कळकळीची विनंती करतो, हात जोडून पाया पडून या सगळ्या पब्लिकच्या समोर,
की मी तुमच्याशी भांडत नाही आहे, मला लायसन दाखवा. 510 तुम्ही कसे घेतले? आय नीड दॅट एक्सप्लेनेशन. आणि आता तुम्ही विचार करा किती प्रकारचे लोक आहेत, कोणाच्या खिशात 2 रुपये सुद्धा नसतील, त्याचे सुद्धा तुम्ही 510 घेतलेत. नाही सर. अहो तुमची भाषाच नसते अशी, तुम्ही मला चपलेने मारलं असतं आतापर्यंत. बस ठीक आहे, मला लायसन दाखवा तुम्ही, बस बाकीचं काही नको. हां दाखवा, मागवा. लायसन आहे का नाही? आता मला तुम्ही सांगा भाऊ तू मला सांगा, 5 रुपयाचं बिस्किट आहे आतमध्ये ठेवून दिलं, गुड डेन क्रॅक जॅक. MRP 5 रुपये लिहिले आहे, ते म्हणतात 10 रुपये आहे म्हणते. अरे MRP तुमची 27 असू द्या, मी 27 देतो. चिवट्या बनवता पब्लिकला. साहेब बघा हे काय सुरू आहे प्रकरण. हां बंद करू.